त्या नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते। आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला। तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतानबद्दल आपण जे मत व्यक्त करताय ते तेव्हा कुठे गेला होता, तेव्हा आपली ती भूमिका कुठे गेली होती, हाही प्रश्न या निमित्ताने उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे। कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का, हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे। एटीएसची राज्यभरामध्ये 21 ठिकाणी छापेमारी। अहिल्यानगरमधील कारवाईच्या दरम्यान तलवारी आणि आक्षेपार्ह कागदपत्र सापडली। दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून छापे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांना 2 लाख रुपयांचं बक्षीस देऊ। भाजपचे आमदार नारायण कुसे यांची घोषणा। जालन्यामध्ये भाजपचं काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन। बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची माथेफिरूकडून विटंबना। घटनेच्या निषेधार्थ शहरामध्ये कडकडीत बंद। आरोपीला ताब्यात देण्याची संतप्त नागरिकांची मागणी। बारामतीमधील अजित पवारांच्या विमान अपघाताचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर। अपघातानंतर विमानामध्ये मोठा स्फोट झाल्याचं कॅमेरामध्ये कैद। अलिबागमध्ये दीक्षा शहा यांच्यासाठी जमिनीची दलाली नेमकं कोण करतंय, नाव न घेता संजय राऊतांचा पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांवरती निशाणा। तर जमीन व्यवहाराचं सत्य बाहेर आल्यास तोंड दाखवायला जागा राहणार नाही, नवनाथ बन यांचा पलटवार। मुंबईतील मुलुंडमधल्या मेट्रो 4 मार्गिकेच्या तपासासाठी MMRDAकडून 10 ते 12 अधिकाऱ्यांचं पथक। नियमांचं उल्लंघन करून काम सुरू असेल तर तातडीनं थांबवणार। लवकरच कामाचा अहवाल वरिष्ठांना देणार। T20 विश्वचषकामध्ये आज भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत। कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरती भिडणार दोन्ही संघ। आजही भारतीय संघ हस्तांदोलनावरती बहिष्कार टाकणार का याची उत्सुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।